बघा पाटलानं दया केली त्या बाईवर 5 लाख रुपये दिले पाटलाने वाटलं चला बाई मोठी सुंदर आहे आपल्या वाड्यामध्ये शोभण्यालाही काय अशी जर बाई जर राहिली खूप सेवा करत बिचारी माझीवाली म्हातारपणा का करायचं आहे हे एवढंही देईल तिच्या नावावर लिहू खात बस काय कर हा करायचा इष्ट तिचं कोण आपल्या संघाने येते पण बाईला 5 लाख रुपये दिले पोराने सुधरवलं आणि बाई पाटलाने विसरली जमाना कोणावर विश्वास करा ह्या जमान्यात दादा पण नाही बैमानीची फळं चांगली मिळत नाही ते बाई जरी बैमानी करण ना तर तिले पहा कशी सजा देते तो वरच्या सगळं दाखवतो मोठी सुंदर कहाणी आहे एका विधवा बाईची कहाणी मोठी सुंदर कहाणी मी लिहितो आणि सुंदर कहाणी बनवतो मी फालतूची कहाणी कधी बनवत नाही आजपर्यंत माझ्या कहाणीला माझ्या पोवाड्याला कोणी खराब नाही म्हटलं 50 वर्षापासून पोवाडी लिहितो 50 वर्षापासून पोवाडी लिहितो दरवर्षी पण माझा पोवाडा खराब नाही म्हटला कोणी आजपर्यंत जो माझ्या माता आई बहिणीला आवडेल मी असाच पोवाडा बनवतो दादा आणि जो आवडणार नाही असा पोवाडा बनवत नाही मला चांगलं माहित आहे बघा पाटलाने घेतली बाबा बाईची तयार पाटलाने घेतली बाईची तयार 5 लाख रुपये दिले मोठा करून हिया बाईने पाडली नाही क्रिया माझे दादा काय होणार मुलाला बापा दुरुस्त केले पोरगा सुधारला मुलाला दुरुस्त केले आणि घरी त्याला नेले आणि राहू लागले माझे दादा खुशी माझे दादा खुशी सुधरला आणि बाईला काय वाटलं का बापा मरता मरता पोरगा वाचला आता पोराचं लग्न करून टाकतो सुनही पाहायला भेटन पोराचे लेकरही पाहायला भेटन माया जाळामध्ये भुलली बाई भुलली पण नाही तिने याच लागन पाटलाकडे 1 दिवस याच लागन बघा तुझा ऑपरेशन सक्सेस झालाय हो मी आता 2 मुली लुटून गेली डोकं वगैरे काय दुखत एकदम चांगला झाला व्यवस्थित झाला तुझ्या डोक्याचा तर भार कमी झाला रे हो पण माझ्या डोक्यावरचा भार अजूनही तसाच आहे म्हणजे नाही समजलं म्हणजे काय झालं अजून अरे हे बघा मर काय झाला तुझा ऑपरेशन सक्सेस झालाय हो मी आता 2 मुली लुटून गेली डोकं वगैरे काय दुखत एकदम चांगला झाला व्यवस्थित झाला तुझ्या डोक्याचा तर भार कमी झाला रे हो पण माझ्या डोक्यावरचा भार अजूनही तसाच आहे
म्हणजे नाही समजलं? म्हणजे काय झालं अजून? अरे अरे तुझ्या बरोबरच्या सगळ्या मुलांनी लग्न केलं, 2-2 लेकराचे बाप झाले. तुला किती दिवसापासून मी म्हणत होती अरे लग्न करून घे म्हणून, पण तू तुझी इच्छा अरे माझ्या आता या 2 थकत्या डोळ्यांनी माझ्या सुनेला पाव दे रे, माझ्या 2 नातवंडांना माझ्या मांडीवर खेळवू दे, तशी इच्छा आहे रे. ठीक आहे, तुझी इच्छा आहे तू का? जाशील ना पोरी पाहायला? आता मी एक काम करतो मम्मी, तुझी इच्छा काय बोलत नाही, कारण तुला असं वाटतंय की माणसाच्या क्षणाचा भरोसा नाही, आहे की नाही? बरं काय हरकत नाही, मी जातो. माझे काही एक मित्र आहेत, पुणे आपले दूरचे रिश्तेदार आहेत, त्यांना सांगतो मुली पहा म्हणजे नाही, भेटून येऊन त्याच्या बरोबर. तू मला समजा मुलीचा शोध लागला तर मी तुला बोलवण्यासाठी येऊन जातो. मी स्वतः सोबत येईन मी तुझ्या. ठीक आहे मम्मी, हो जा. चला, माझ्या आईची इच्छा आहे की माझा लग्न झालं पाहिजे, बरोबर? कारण माणसाच्या सर्वांचा भरोसा नाही. माझ्या आईला कमाल कष्ट केले आणि तिची शेवटची इच्छा मी पूर्ण केल्या पाहिजे. चला जातो, माझे मित्र आहेत, माझे कोणी दूरचे रिश्तेदार आहेत, त्यांच्याकडे जातो आणि माझ्या लग्नाचा ठराव त्यांच्याकडे ठेवतो. गेलं पाहिजे आपण. बरसात के दिन आए मुलाकात दिसून नाही राहिले. आणि हा त्या पांढऱ्यावर माझा मित्र उभा आहे, त्याच्यावर दिसून राहिला यार. चला त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. अरे मित्रा नमस्कार. नमस्कार शिवाजी. नमस्कार 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 नमस्कार. अरे बाप, किती दिवसापासून आपली भेट झाली नाही. हो हा, बरेच वर्ष झाले यार. बरेच का 4-5 वर्ष झाले बहुतेक. दोस्ता 5 वर्ष झाले कमीत कमी नाही. हो हो हो, आपण दोघंही एकाच वर्गात शिकलो यार 12वी पर्यंत. हो, पण तुझी परिस्थिती मोठी खराब झाली यार 12वीत असताना. नाजूक. अरे बिमारीने तुझे आडी वडील मरून गेले. हो काय का? हो, साऱ्या संसाराचा भार तुझ्यावर आला. बरोबर. पण दोस्ता मी शिकलो, इंजिनियर झालो, आज नोकरी लागलो. 30,000 रुपये पगार आहे माझा. म्हणजे तुला नोकरी लागली? हो यार, नोकरीवर मी. शाबास, तुझं नशीब मोठा आहे दोस्ता. माझ्या आईचा पण असं आहे का बेटा ह्या वर्षी तू लग्न करून टाक. बरोबर आहे ना? तर म्हणून मी म्हणतो त्या लक्षात एखादी पोरगी आहे का? म्हणजे तुला लग्न करायचं आहे ना? हो, तर बरोबर आहे ना, पोरगी तर पाहावंच लागत. तर आहे यार मित्रा, आहे का? 2 पोरीचा निरोप आहे माझ्याकडे. शाबास, मग जमला का? 2 पोरीचा निरोप आहे आणि एक माझी बहीण सुद्धा आहे. म्हणजे मी नाही समजलो. अरे माझी बहीण नाही का मोठी झाली का बापा? आता 23-24 वर्षाची पोरगी आहे ते. ग्रॅज्युएट झाला ते कंप्लीट, शिक्षण मी शिकली. वा वा, छान. तर मग आता एक काम करूया, ते आपल्या घरची गोष्ट आहे समजा. हो, अरे मागणं नाही मागणं पसंत येणं नाही ना, पण नंतरचा भाग झाला. बरोबर. पण एक म्हणजे पाले हरकत आहे का? का हरकत आहे नाही का? माझं म्हणणं ते काय. तर तुम्ही एक काम कर, कोणतं? मी घरी जातो आणि मी माझ्या आईला घेऊन येतो. बरं, ठीक आहे ना? काहो का माझ्या आईला पसंत, मला पसंत. अजून कोणी शहाणे अडाणे असेल त्याला घेऊन येऊ. नाही नाही, तू एक काम करतो, आपल्या तयारीला मी येतो, आईला घेऊन जा लवकर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला चला, खुशीची गोष्ट आहे. माझी बाई खुश होईल, आनंदी होईल, कारण माझ्याच मित्राची बहीण आहे. आता मित्र काय जवळची गोष्ट आहे, पण एकटा पाहण्यापेक्षा मी आई घरी जातो आणि आपल्या आईला घेऊन येतो.
मी काय म्हणतो पोरीचा निरोप भेटला आपल्याला. तू मुलगी पाहायला गेला होता? हो मुलगी पाहायला नाही, हा. अगं मुलगी आहे एका ठिकाणी. म्हणजे शोध मिळाला? हा आपल्याला जायचं आहे. आपल्याला जायचंय? हो. कुणाची मुलगी आहे रे? तो नाही का आई, तो लहानपणी माझ्या मित्र शिवा येत होता. शिवा? तो डोंबळा? आता डोबळात राहिला का? तो लहानपणी होता. तो होता ना म्हणून हो राहिली. हो त्याची बहीण आहे म्हणतो. त्याची बहीण? हो. ही डोंबळीच असेल. हो नाही मा तुला पाहिलीस का? राहू दे. हो. गोरा असो या डोंबळा, हो. ती स्वभावाने चांगली असली ना, बरोबर. आपण तिलाच पसंत करायची. ठीक आहे ठीक आहे नाही ना. तर डोंबळी येऊन वापस नाही यायचं. तू एक काम कर मग, तो लहानचा खेडेगाव आहे तिथे काय सामान भेटताना तू आपल्या तयारीने चाल सर्व. हो, बरोबर. एखादी आली पसंत काय दहाड वापस यावं. हो घे बॅग घे. माझी आई खुश आहे. हा? तिच्या मताने काम झालं पाहिजे मग आपल्या मतान नाही. मा चाल बॅग घेतली. हो चल चल वेळ. मा खुशीची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे का? काहीतरी म्हणत चाल. देवी मायाची आराधना कर. अरे बैतडा, मी देवीची आराधना मगाशीच गेली. नाही 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 तसं नाही. रस्ता करमले पाहिजे मग त्या पोराला चांगलं झालं पाहिजे. मी काय वाईट सोचते का तुझ्या विषयी? चाल, मला डोका दुखते आधीच. चल, माझं डोकं दुखतंय. ओळख नाही पण त्या घराच्या वर सरळ हा घर आहे का रे? अरे रोडच घर आहे ना. रोडच्या औषध काय झालं तुला अंगणात नाही थांबताय? हो, हे आहे का? सापरीमध्ये येऊन गेले त्याच्याला. मी थांबून जा. आवाज मारतो मी, थांब मार. अरे शिवाजी, ओ शिवाजी, अरे आला का? नमस्कार 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 नमस्कार. आईला घेऊन आलो ना. आई आली नाही? कुठं आहे आई? एखाद्या अंगणात उभी आहे. कुठं आहे? बाप्पा शिवा, तू काऊन अशी मागा मागा काऊन काय? दुसऱ्याचं घर आहे का? अरे मला का नाही आता? मी आलीच कुठे? नाही आलीस ना? हा, तू लहानपणीच्या डांबरासारखा दिसत असतो रे. काळा पुट्ट काय लावला तू? आता उजेडच पडलाय ना. कसा जन्म दिला असता मला तरी काम आहे. कोरचे खाल्ले तू तुझ्या माहितीच्या वेळेस त्यावेळेस. आता मला काम आहे, तुला का खाल्लं का? तुला कायसाठी आणलं मी तुला? सोयरकी जोडासाठी. मग ह्या कोणत्या गोष्टी काढलीस तुला? कामाच्या गोष्टी कर. अरे पण बायकोसाठी वेळा तम 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 कोण राहिला सर? कामाच्या गोष्टी कर. मग कामाच्या गोष्टी तू थांब, बोलू नको. तू पहिले पहिले पाय धुवून नंतर बसू मन बोलू. तोंडावर चूप आहे. नाही एकदम तोंडावर तुझी बोट नको ठेवू. पहिले पाय धुवून. रूपा, काय दादा? मी तुला फोन करून सांगितलं होतं. तयारी अरे कधीची तयारी करून बसली मी. झाली का? हो ना. शाबास. तर त्या आधी एक काम कर. पाहुणे येऊन गेले आपल्या घरी. आले पाहुणे? पाहुणे आले, त्यांना पाय धुण्याकरता पाणी देऊन टाक. बरं देते. ठीक आहे ना? मा ए मा इकडे. पाय घरची शायनी बाई तू आहेस. हो. बरोबर पोरीले पाय. आता मी पोर पुरा ठेव, मला काही समजत नाही कसं पाहावं लागतं, काय करावं लागतं. तर टेन्शन घेऊ नको. हो बरोबर पाहिजे मग. हो. तुला पसंत आहे, मला पसंत. हो. ठीक आहे. हो. ती येऊन राहिली पाय पाय धुवायला पाणी. हा ना. मा मावो डोका फिरला का माझ्या पोराचा? बनबार राहिला का त्याला राजा? कोण पोरगी पाहून हा पिसटला का? ती मागे राहिली कसं ना ठेवू काय पेळा तुझी बाई? पुरा तरकच बोलते का पोरगा?
बस आई बस बस लगेच ह्याच्या बाद आलीस बस हळू बस हळू बस अहो त्याने स्प्रिंगा लावले आहे हा रुपा आण बाई यांना नाश्ता वगैरे दे चहा वगैरे हा पाणी वगैरे आण मा तू आता घरची शायनी बाय पोरी अगं पोरी तुझं नाव काय ग रूपा विश्वनाथ टोणे. रूपा विश्वनाथ पोहणे हो आणि तुझं मागं कुळ विश्वनाथ पोहणे हो आणि तुझं मागं कुळ गजबी गजबी शिक्षण किती झाले ग ग्रॅज्युएशन झाले. ग्रॅज्युएशन हो समजते नाही तर काय तुला वाटलं पहिला दुसरा वर्ग आणि जन्मतारीख काय आहे ग 4/7/1998. 4/7/1998 त्या होणाऱ्या पोरी कोण तू आता का भेटायला तरी नाही मग 5 वर्षा फरक 5 वर्षांना लहान आहे पोरगी पैसे दे ना आंबा बाईचा आंबा ते मा ए मा इकडे पोरगी बसून आहे ना इकडे बसून आहे का लाखात काही शोधून सापडली नसती आता एक काम कर समोरच्या गोष्टी कर लवकर लग्नाच्या हो हो का शिवा ए शिवा ये बाहेर ये बोल आई बोल बोल अरे तुझी बहीण म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे भाऊ हे भाऊ तुला पसंत आली का हो? तू चांगले संस्कार दिलेले दिसतेस तुझ्या बहिणीला हो पण लेबल लेबल करशील का म्हणजे कामाच्या गोष्टी करशील बोलू देणार आहे थोडसे बोलू देणार शिवा हा हा आम्हा दोघांनाही तुझी बहीण पसंत आहे पसंत आहे तुझं काय मत आहे मलाही पसंत आहे तुझा मुलगा आणि रूपाला मी म्हणेन ते होईल हा. बरं तर मग आता पुढची गोष्ट बोलू बिलकुल बोल ना बिंदास बोल लग्न करायचं का हो 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 लग्न येत्या 30 तारखेला आपण काढूया येत्या 30 तारखेला हो ठीक आहे केव्हाच्या लग्न काढून राहिली सकाळचा 10:30 काय समजतंय रे मा तुले म्हणजे पाण्या पावसाची वेळ राहते कधी कधी हवाजून येते हो. तर तू सकाळचं काय लग्न काढून राहिली मग केव्हाचा घाटी मुहूर्तावर काढलं मेंटल डोक्याच्या घटी मुहूर्त म्हणजे सकाळचाच होते हो का हो मा हा शिकला कसा बाई बाबा अहो ते शिक्षणवाल्याला नाही समजत ह्या गोष्टी नाही समजत नाही खरंच नाही समजत शिक्षणवाले हो हो तर लाग मग मी तुझ्या कामाला ठीक आहे. तयारीला हो, हो. आम्ही आपल्या तयारीला लागतो बरोबर अरे अरे बॅग आण वा हे भाऊ तुझं डोकं ना चालत का नाही मा आता? डोरला तर नाही विसरलीस तू तू भेदारलास तू काय ते म्हणे. आणलंय डोळलं शिवा हा. त्याच्यामध्ये 3-4 पैठणी आहेत बरोबर आणि माझ्या होणाऱ्या सुनीसाठी हा. दागिने बनवले आहेत हा. ते घालूनच नवरी बनवायचं बरोबर आणि बौल्या आणायचं हो हो बरं ठीक ठीक आहे, आहे ठीक आहे. येतो आम्ही ये, ये, ये. पाटलाची गोष्ट विसरली बाई आणि आपल्या कामात लागली काऊन का पोरगा वाचला ना मरता मरता मरून गेला तर कसं होईन बापा पोरगी पाहिजे जुळाझारी झाली आता लग्न बी करते बाई बघा काय करत नाही मुलाचे लग्न खुशी मध्ये
जाऊ ना मग माझ्यासाठी का केलीस तुला का केलीस म्हणते हो आता येथून जावायचं आहे तिथपर्यंत काय ना जाऊन मी आता पैदल जाऊ का इथून कार केली आणि तिकडे घोडा केलाय ब्लॅक अँड व्हाईट आता येथून कार केलीस ना कार केलीस आणि बँड कुठे आहे बँडही ठरवला तिकडे गेलीस का अच्छा मग मी तुला लग्नासाठी नवरदेव सज म्हणून बोलले आता का म्हणून तू पोळ्यात बैल सजते तसा सजून आला तर मला जसा सवासीनं सजवलं तसा सजलं मला का समजते बैलासारखा सजलात तरी तू तर मला का माहिती सवासीनं करून काय की गाणं गाणं म्हण मी बरं पसंत मी गाडी म्हणजे नाही नको पडून जाऊ गाणं म्हण आलेली संदेश मिळणार नाही पुन्हा तुला गाणं नाही तुला आणि ह्या महिला मंडळ सगळं जातच तू लग्न येवा मध्ये तर निवड का भात मुकाल जातस का जाते बस चल म्हण गाणं म्हण वराडी किती घाई करत होती बोलवते हो शिवा डायरेक्ट म्हणून अरे त्याचा जाणूसा ठेवला होता ना मी आधीच वेळ झालाय वराडी ओरडत होती भूक लागली म्हणून लवकर लग्न लावा म्हणून वापस जातो म्हणून बरोबर हो मी आणतो बोला तुझ्या बहिणीला बाईला आणतो बाईला हो कसे यारे भावा माझ्या बहिणीच्या लग्नाला डोली उठला घ्या माझ्या बहिणीत जाऊया चलो रे डोली उठाओ कहार पिया मिलने Yeah.
माहो आता कसा कसा करू कसं करू म्हणजे इकडे ते भुताडिया का करू तो आता हे बघ तुझ्या दोन्ही मुठी घे आणि डोक्यावर ठेव. या दोन्ही मुली डोक्यावर ठेव. हो दोन्ही डोके मोठे डोके माझ्या डोक्यात ठेवलास. मायाशी लग्न लावतोस का पोरीशी? बघल्या दोन्ही मुठी घे आणि त्या होणाऱ्या पोरी नवरी बायको होणाऱ्या डोक्यावर ठेव. पागल करून टाक त्या पोरगा. बायकोच्या पाय हातापासून पडतील. काय करू बिना कुठला पाया नव्हतो लागत मा. हा पॅन्ट थोडा हे झाला होता ना चिरमुटला होता काय सरळ करत होतो. करून आता चाललं त्या टेलर कडून ना काय बहाणा करते पडू दे काय पाया पडू दे. शुभ मंगल सावधान तू एक काम कर. ह्या दोन ट्रॅव्हल्स आहेत नाही ट्रॅव्हल कधी निघून जाते मी. तू एक वस्तू बरं. रूपा मोठ्या हसीखुशीनं लग्न झालं नाही का? काही नाराजी नको ठेवू. बस आपल्या तुझ्या सासू सासरे असतील त्याचा मान सन्मान ठेवतो. जवाईशी चांगली वागतो. ठीक आहे. हा जवाई
बरं जावई हो जावई काही लग्नामध्ये काही कमी सर्व व्यवस्थित झाला बढिया जेवणे खावणे सर्व वराठी निपटला सर्व झाला हा आता तुम्ही एक काम करा काय टेन्शन घ्या नको आता आम्ही जाऊन राहिलो हो पण सायकल पद्धत जेवढे पावरे घेऊन येवायचे तुम्हाला हा. आता त्याला तुम्ही येऊन जा बरोबर ठीक आहे ठीक आहे प्रभाकरजी नूरकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं बाबुल की दुआ लेती जा या गाण्यावर.